आज तुम्ही इथं नवीन काहीतरी बनवून आणलेलं आहे. तुमच्यामध्ये असणारी उत्सुकता जी आहे, तुमच्यामध्ये असणारी सर्जनशीलता तिथं तुम्ही दाखवणार आहात. शाहसाहेब आता तुमच्या मॉडेलजवळ येतील. तुम्ही काय केले आणि त्यामागचं शास्त्रीय तत्व काय, त्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली, तुम्ही हे कुठून बघितलं. प्रत्येक घटनेमागं विज्ञान असतं दैनंदिन जीवनामध्ये आणि ते विज्ञान शोधून काढण्याची आतापासूनच तुमच्यामध्ये ही प्रवृत्ती वाढीस लागावी, त्यासाठी यासारख्या उपक्रमाचं आपण शाळेमध्ये आयोजन करत असतो. अगदी छोट्या छोट्या घटना असतील किंवा अगदी छोटा प्रयोग असला तरी त्यातलं तत्व फार महान असतं, मोठं असतं आणि तेच तुम्ही शोधून काढायचं असतं. अगदी आमच्यात आज 5वी 6वीची एवढी उत्सुकता आहे, त्यांना सांगितल्यापासून सकाळी 10 पासून मॉडेल घेऊन आलेत. मोडत्यात करत्यात, काल तयार होतं आणि आता मोडतं आणि जोडाजोडी हेच चालेल. खरं म्हणजे ह्यामागेच तुमचं जे मनामध्ये असणारी जी सुप्त शक्ती आहे ह्यातून तुमची वाढीस लागत असते. प्रत्येक जणामध्ये आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे यामधूनच आपल्यामध्ये वाढीस लागत असतो आणि सगळ्यांनी यामध्ये चांगला प्रतिसाद घेतलेला आहे. आणि तुमच्या जो सहाय्यकालांमध्ये होता संस्थेनं आपल्याला ही अटल लॅब, त्याशिवाय प्रत्येक शनिवारचे जे लेक्चर्स आपण घेतो निरंजन सरांचे, रोबोस्टेटचे, तेवढा विद्यार्थ्यांना उपयोग झालेला आहे की माझे विद्यार्थी सुद्धा अजून येतात. तो म्हणजे मी इथं शिकलो म्हणून मी आज हे पेटंट घ्यायला तयार. अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे हा आपला एक शैक्षणिक उपक्रम आहे. विज्ञान विभागामार्फत याचं आयोजन केलं जातं आणि या अपूर्व विज्ञान मेळाव्याचा उद्देश म्हणजे मुलांच्यामध्ये सुप्त जे गुण असतात आणि संशोधन वृत्ती असते ती वाढीस लागण्यासाठी याचा उपयोग होतो. आपण दैनंदिन अभ्यासक्रम शिकतच असतो. ते शिकत असताना निरीक्षण करून त्या निरीक्षणातून काहीतरी नाविन्य निर्माण करण्याची मुलांच्यामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी काहीतरी त्यांनी शोध घ्यावा, यासाठी आपण या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या संस्थेचे सचिव शाहसाहेब, तसेच उपाध्यक्ष रावळ भाऊ, ज्येष्ठ शिक्षक सावंत सर, उदाले सर, सर्व विज्ञान शिक्षिका, सर्व विद्यार्थिनी यांचं मी प्रथम विद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाहसाहेब, उपाध्यक्ष सचिव यांचा सत्कार सावंत सरांनी करावा. संस्थेकडून खूप खूप शुभेच्छा. यातून सृजनशीलता वाढीस लागावी ही इच्छा. मुलांना विज्ञानात वेगवेगळे प्रयोग करायला, भाग घ्यायला हुशारच असलं पाहिजे असं काही आवश्यक नाही. हुशार असण्यापेक्षा जे चंचल स्वभावाची मुलं असतात, हरवणारी स्वभावाची मुलं असतात की प्रत्येक गोष्ट हे कसं काय का असे ज्यांच्या मनात शंका येतात त्या मुलांना गती जास्त असते. आपण शास्त्रज्ञ पाहिले तर शाळेत कदाचित नापास झालेली मंडळी आहेत, शाळेत कमी शिकलेली मंडळी आहेत, ती काय फार हुशार होती असं काही नाही. आणि पूर्वी विज्ञान म्हणजे विज्ञानाला मर्यादा, मग त्याच्यानंतर जर टप्पा आला की आपल्या दैनंदिन जीवनात लागणारं विज्ञान, मग त्याच्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू, आता तिथून पुढे गेले. आता परवा जी काही जगात युद्ध झाली, ते युद्ध जर आपण पाहिलं तर पूर्वी माणसं युद्ध करत होती, आता क्षेपणास्त्र पाठवणे, ड्रोन पाठवणे, म्हणजे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी आहे. ह्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आल्या. मग त्याच्यानंतर आलं व्यापार युद्ध, त्या टेक्नॉलॉजी आली. नंतर माहितीचं टेक्नॉलॉजी, त्याचं युद्ध चालू झालं, डाटा टेक्नॉलॉजी. अशा प्रत्येक क्षेत्रात आता युद्ध चालू झालं किंवा गती आली आणि त्याच्यात टेक्नॉलॉजी आली. आता टेक्नॉलॉजी शिवाय माणूस जगू शकत नाही, विज्ञानाशिवाय माणूस आता राहू शकत नाही. पारंपरिक पद्धतीनं आपण विज्ञानाशिवाय सामान्यपणे राहू शकत नाही. सामान्य राहायचं असेल तरी पण विज्ञान पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला खूप संधी आहेत आणि या संधी आपल्या शाळेत सर्व
सृजनशील मुलांना उपलब्ध करून देत असतोय. यातून तुम्ही काय करायचं, आपलं लक्ष आपल्याला इथे करायचं काही समज नाही. सर्व मुलांना ह्या गतीला खूप वाव आहे. तर सर्वांना पुढच्या कामासाठी खूप शुभेच्छा संस्थेकडून, आणि ज्यांनी उपक्रम केले आहेत त्यांना खूप खूप अभिनंदन, आणि बाकीच्यांनी सुद्धा यापुढे जास्तीत जास्त प्रयत्न करावा अशी शुभेच्छा देतो.